विचारसागर तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण कालपर्यंत करण आणि कारण याच्यातील असणारा जो भेद आहे तो भेद पाहत होता आपण. त्याच्यामध्ये भेद पाहत असताना यामध्ये काय आहे, एक साधारण कारण आणि एक आहे असाधारण कारण. मग आता त्याच्यामध्ये साधारण कारण म्हणजे काय पाहिलं की याच्यावत म्हणजे जे काही पदार्थ आहेत त्या याच्यावत सर्व कार्यास जे कारण ठरतं त्याला काय म्हणायचं, साधारण असणारं कारण. म्हणजे सगळ्या पदार्थाला जे कारण ठरतं ते साधारण कारण आहे. ती कारण किती आहेत, एकंदरीत 9 कारण त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वराचं ज्ञान, देश, काल, त्याचं असणारं पापपुण्याचा अदृष्ट आणि काय अजून प्रागभाव, प्रतिबंधका, अभाव इतकी काय असतात ते साधारण कारण त्यामध्ये आपण पाहिली. आणि असाधारण कारण म्हणजे जे फक्त एखादं कार्य घडायचं ना त्या कार्यालाच ते कारण घडू शकतं आणि कार्याला कारण घडू शकत नाही. म्हणजे एका कार्यास कारण घडतं ना त्याला म्हणायचं असाधारण कारण. जसं घड बनवायचं आहे त्याला मातीचीच आवश्यकता आहे. तिथं तंतू, पट, सुतं, फणी, धोटे वगैरे नेलं तर चालेल का? तिथं चालणारच नाही त्या ठिकाणी. आणि पट बनवायचा असेल तर मग सूत म्हणा, फणी म्हणा, धोटे हेच त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग ते फक्त एकाच कार्याला कारण ठरू शकतं, अनेक कार्याला कारण ठरू शकत नाही. त्याला म्हणायचं असाधारण कारण. आता आपला डोळा आहे, या डोळ्याने आपल्याला काय पाहायचंच होऊ शकतं ना त्या ठिकाणी. याला पाहताच येईल आहे का नाही? तर ते पाहिलेलं आहे त्याची चव घेता येईल का? चव नाही घेता यायची. म्हणजे डोळ्याने फक्त घटाला पाहणं, घटाचं काय करणं, ज्ञान करणं आहे का नाही? चक्षुरादी इंद्रिय जे आहेत का नाही ते पाहू पण शकतात, त्याचा आश्रय काय आहे त्याला पण जाणू शकतात आहे का नाही? ते पाहतील पण त्याचा आश्रय काय त्याला म्हणजे विषयाला जाणून त्याचा आश्रय पण जाणू शकतात. हे त्याच्या ठिकाणी विशेष असणारं सामर्थ्य आहे. म्हणून त्या समजा घट आहे पुढं, तो घट आहे, तो घट निळ्या रंगाचा आहे, मातीचा आहे, घट आहे, निळा रंगही जाणला, मातीचा आहे हे पण जाणलं. म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी त्या घटाने जाणू शकतो आपण आहे का नाही? म्हणून आता त्या घटाला त्या इंद्रियाने जाणलं म्हणजे ते साधारण कारण झालं. आपल्या डोळ्याने पाहिलं ते साधारण कारण झालं का असाधारण कारण झालं? डोळ्याने त्या घटाला पाहिलं साधारण कारण झालं का असाधारण झालं? म्हणजे इंद्रिय त्या घटाला इंद्रियाने त्या घटाला जाणलं. मग इंद्रिय कारण नाही ठरू शकत का? कारण ठरू शकतात. त्याला करण असं म्हणू शकतो की नाही? आणि करण एकामध्ये असतं की नाही? आता इथपर्यंत झालं पाहिलं, पण एवढं पाहून नाही चालत. घटाला उत्पन्न, त्या आकाराला आणणं हे पण बाकीच्या गोष्टी आहेत का नाही? जर घटच नसला तर पाहिलं कशाने असतं? म्हणून ते उत्पन्न व्हावं पण लागेल ना. मग उत्पन्न होण्याकरता त्याला काही साधारण कारण असले पाहिजे ना. ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर प्रयत्न, ईश्वर ज्ञान, देश, काल, अदृष्ट, प्रागभाव, प्रतिबंधक भाव हे पण त्या ठिकाणी असलं पाहिजे. एकंदर किती कारणं झाली? एक करणामध्ये असाधारण कारणामध्ये एक झालं आहे का नाही? आणि साधारणामध्ये 9 झाले. तेव्हा त्या घटाचं काय झालं? ज्ञान झालं. एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्याच पाहिजे. ठीक आहे ना? मग त्याला आपण काय म्हणू शकतो? यथार्थ अबाधित अर्थाला विषय करणारं ते इंद्रियाच्या माध्यमातून झालेलं ज्ञान. त्याला प्रमाज्ञान म्हणू शकतो ना आपण. मग त्याला आपण प्रामाण्यन अशा पद्धतीनं म्हणू शकतो. म्हणून इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी आहेत. इंद्रिय संबंधानेच प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान होतं जे व्यवहारामध्ये बाधित ठरत नाही. तेव्हा त्या प्रेमेची इंद्रियाची प्रेमेची साधारण कारणे काय आहेत? ईश्वरादी वगैरे हे एकंदरीत 9 कारण आहेत. त्याच्या वाचून कोणते कार्य होत नाही. आता ते जर नसेलच कार्य घडेल का? हे 9 कारण जर नसले तर कार्य घडेल का? घडणार नाही. कार्य घडलेच पाहिजे ना त्याच्यामध्ये. तसेच प्रत्यक्ष प्रमेची आता प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं की नाही? डोळ्याने पाहिलं हा प्रत्यक्ष प्रमा आहे ना त्या ठिकाणी. म्हणून त्या प्रत्यक्ष प्रमाची नेत्रादी इंद्रिय ही काय झाली? असाधारण कारणे झाली. मग त्याला कारणे म्हणायचे का करणे म्हणायचं? करण म्हणायचं? करण म्हणायचं ना. इंद्रियाला करण म्हणायचं. म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिय ही काय आहे? करणे आहेत.
आता करणे म्हणजे अनेक शब्द आले ना, म्हणजे केवळ डोळ्यानेच होतं असं नाही. बाकीच्या पण इंद्रियाने होऊ शकतं म्हणून ते करणे असं म्हटलं. म्हणजे असाधारण कारणे आहेत. आहेत. त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात, आहे की नाही? प्रमाण आपण म्हणतो, माझ्या डोळ्याने पाहिलं मी, माझा डोळा, माझे कान, असं आपण त्याला प्रमाण म्हणू शकतो. आता हे तुम्हाला कळालं ना, कोणत्याही पदार्थाचं ज्ञान व्हायचं असेल तर किती लागतील? साधारण कारण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि असाधारण करणेही त्या ठिकाणी असले पाहिजे. म्हणजे एकंदरीत 10 गोष्टींचा त्याच्यामध्ये काय येतो? विषय येतो. हा पॅरेग्राफ आता लक्षात आला पक्का आपल्या? नुसतं वाचला तर नाही कळणार तो. त्याची फोड केली का मग नक्की लक्षात येऊन जातं, आहे का नाही? हे काय होतं, सगळे पारिभाषिक नवीन शब्द असल्यामुळे ना, एक असं आता बहुतेकांचं म्हणणं आहे का आपण इथे नुसते ग्रंथ वाचून काढू. वाचून काढून काहीच होत नाही. ते एक शब्दाची फोड पण झाली पाहिजे. मग कळतं आपल्याला ते. मग आता आता इथं शंका अशी निर्माण झाली, की तुम्ही म्हणजे यथार्थ, अबाधित अर्थाला विषय करणारे ज्ञान आहे आणि ते इंद्रियाच्या माध्यमातून होतं आणि इंद्रिय करणे आहेत असं तुम्ही सांगता. पण आता आम्हाला असं म्हणायचं, ज्ञान कशाचं होतं? ज्ञान म्हणजेच ब्रह्म आणि ब्रह्म म्हणजेच ज्ञान. बरोबर ना? ब्रह्मा व्यतिरिक्त कुठं ज्ञान आहे का? ब्रह्मा व्यतिरिक्त कुठंच ज्ञान नाही. हे आम्हाला पक्क कळालं. पण मग याचा अर्थ इंद्रियाच्या माध्यमातून ते ज्ञान उत्पन्न होतं. ज्ञान म्हणजे ब्रह्म. म्हणजे ह्या ब्रह्माला कोण जन्माला घालतं? इंद्रिय जन्माला घालतात, इंद्रिय निर्माण करतात. हे ब्रह्म कसं झालं? इंद्रियजन्य झालं. हे तुम्हाला विसंगत वाटत नाही का? ब्रह्माला उत्पन्न कसं होईल? ब्रह्म तर नित्य आहे. उत्पत्ती विनाश रहित आहे. असं जो अनादि नित्य काय हा जो अनादि नित्य प्रकाश विभ आणि आधार नामरूपाचं बुद्धीनं म्हणजे अनादि नित्य असा असणारा जो परमात्मा आहे का नाही? आता तो परमात्मा असा विचार जर केला तर तो कसा काय उत्पन्न होईल? जो अनादि आहे ना, तो काही मध्ये कधी आला का बुवा? स्वतः म्हणजे काही पदार्थ साधी शांत असतात, काही अनादी शांत असतात, काही अनादी अनंत असतात. ते ब्रह्म अनादी अनंत आहे. त्याला कधी उत्पन्न होणं शक्य आहे का? हा अनादी नित्य सिद्धो निरुपाधी विशदो म्हणून ब्रह्मादिकादी छेदो न घडे. बरोबर ना? हा अनादी नित्य सिद्ध निरुपाधी विशुद्ध म्हणून ब्रह्म काहीतरी पुढं मला ते आठवत नाही. हा प्रलयोदके आपलवे अग्निदाहुन संभवे नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहती पावकन चैनम क्लेदी अंत्यपोन शोषयती मारुता असं म्हटलंय का नाही? असा असणारा आत्मा ते कसं काय विषय होईल? ऐक नाही, तो उत्पन्न कसं होईल आणि तुम्ही उत्पन्न कशातून करता? इंद्रियाच्या माध्यमातून त्याला उत्पन्न करता. तर उत्पन्न न होणारा असणारा तुम्ही त्याला उत्पन्न करता आणि इंद्रियाच्या माध्यमातून उत्पन्न करता आणि प्रामाण्यान म्हणतात त्याला इंद्रियजन्य असं म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीनं तो अनादि नित्य असणारा परमात्मा, उत्पत्ती विनाश असणारा परमात्मा, ते ब्रह्म आणि तुम्ही त्याला इंद्रियाच्या माध्यमातून उत्पन्न होतं. हे जरा थोडं हास्यास्पद वाटत नाही का? हास्यास्पद वाटत. पण श्री गुरु म्हणतात, बाबा तुला हे हास्यास्पद वाटत असेल, तुला जरा वेडगळपणासारखं बोलणं वाटत असेल, तरी पण असा व्यवहार व्हायला काय हरकत नाही. इंद्रियाच्या माध्यमातून परमात्मा उत्पन्न होतो, असा व्यवहार व्हायला काय हरकत आहे का? काहीच हरकत नाही. उदाहरण देऊन सांगितलं कसं? तर म्हणले तुला तसं चैतन्याचे 4 प्रकार करून सांगायचे होते तेव्हा आपल्याला आकाशाचे 4 प्रकार करून सांगितले. तसं आता त्या ब्रह्मस्वरूपाला ओळख करून घेण्याकरता त्याला जाणण्याकरता तुला आम्ही काय करतो त्याचे प्रकार करून दाखवतो. मग ते विषय होतंय का नाही हे तुला अनुभवानेच त्या ठिकाणी कळल. मग काय केलं त्याने की 4 त्याचे प्रकार करून दाखवले. जसं तळ्याचं पाणी, पाटाचं पाणी, आळ्याचं पाणी, आळ्याच्या आकाराचं पाणी असा प्रकार केला का नाही. मग इथं काय केलं की आळ्याच्या पाण्याच्या ठिकाणी आपण कोणतं चैतन्य काल पाहिलं? आळ्याचं पाणी आहे त्याच्या ठिकाणी कोणतं चैतन्य पाहिलं? आळ्याचं प्रमेय चैतन्य किंवा त्याला विषय चैतन्य पण म्हटलं ना. हा आणि पाटाच्या ठिकाणी कोणतं पाहिलं आपण? आणि आळ्याच्या आकाराच्या ठिकाणी कोणतं चैतन्य पाहिलं? किंवा प्रेमिती चैतन्य. आणि तळ्याच्या ठिकाणी कोणतं चैतन्य पाहिलं? प्रमात चैतन्य पाहिलं. म्हणजे जसं तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, आळ्यातलं पाणी, आळ्याच्या आकाराचं पाणी आहे का नाही? पाणी एकच आहे. पण ते पाणी एक जरी असलं तर उपाधीनं त्याला वेगवेगळे नाव आले का नाही? तसं चैतन्य एकच आहे आणि उपाधीनं काय केलं त्याला? वेगळं केलं. आहे का नाही? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार
उपाधी वेगळंच आहे ते मुळात. पण उपाधीच्या सापेक्ष काय केलं त्याला वेगळं केलं ना. आता ते आपल्याला पुढं पाहायचं ते कसं वेगळं होतं. ते व्यावर्तक कसं असतं, व्यावृत्त कसं असतं, परिच्छिन्न कसं असतं, परिच्छेदक कसं होतं, ते होतं त्या ठिकाणी. ते विशेषण आणि कधी उपाधी लागती, कधी विशेषण लागतं. ते आपल्याला झालं दुसऱ्या तरंगात आणि तो पुढे विचार येणार आहे. फक्त आता याच्यावरती आपण थोडं थोडं पाहून पुढे जाणारच आहे. तसं आता इथं प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, विषय चैतन्य म्हणजे प्रमेय चैतन्य आणि प्रमा किंवा प्रमिती चैतन्य अशी चैतन्याला वेगवेगळे नाव येतात का नाही? उपाधी सापेक्ष वेगवेगळी नावे येतात. तसं हा. आता ह्या वृत्तीच्या भिन्न भिन्न स्थितीमध्ये आहे का नाही. आता ही वृत्ती भिन्न भिन्न झाली का नाही. अंतःकरणामध्ये होते तेव्हा वेगळं नाव, नेत्रेंद्रियात आली तेव्हा तिला वेगळं नाव आलं, घटाच्या पर्यंत गेली तिथं त्याला वेगळं नाव आलं आणि घटाच्या आकाराची झाली तेव्हा वेगळं नाव आलं. मग ह्या वृत्तीच्या स्थितीमुळं अवस्थेमुळं चैतन्याला पण वेगवेगळं नाव आलं का नाही. चैतन्याला पण एकच मनुष्य हो. तो शेतात गेला त्याला शेतकरी म्हणतील. आता तो शेती करतोय का नाही तो भाग वेगळा. त्याला येतं का नाही शेतीतलं नाही माहिती. पण शेतीत गेला ना, नांगर वगैरे त्याला नुसता स्पर्श जर केला तर कोणी पण म्हणतील. नुसता फोटो काढला तर बघा आम्ही पाहिलं ते नांगरताना आम्ही फोटो काढला. हे शेतकरी आहे का नाही. डॉक्टरचे कपडे घातले तर आम्ही दवाखान्यामध्ये त्यांना पाहिले. हे नक्की डॉक्टर असले पाहिजे. कोर्टात वकिलाचे कपडे घातले तर माणूस एकच आहे का नाही. त्याला वेगवेगळे उपाधी सापेक्ष वेगवेगळे नाव येतात का नाही. आणि तसं इथं वृत्ती तिची फक्त ती अंतःकरणात होती तेव्हा तिला नाव वेगळं, नेत्रेत डोळ्याच्या माध्यमातून जाऊ लागली तेव्हा नाव वेगळं. तिला नाव वेगळं होतं आणि तिच्या सापेक्ष चैतन्याला नाव वेगळं होतं. वृत्ती स्वतः ज्ञान करून देते का चैतन्यासहित ज्ञान करून देत असते. मग चैतन्य मग वृत्ती तुझं स्वतःच सामर्थ्य आहे. चैतन्यासहित ज्ञान करून देते का नाही. मग तेव्हा ती ज्या ज्या ठिकाणी जाईल तेव्हा त्या त्या ठिकाणी तिला नाव वेगवेगळी येतात. तिला नाव वेगळी आल्याच्या नंतर त्याच्याबरोबर जे चैतन्य पण बरोबर आहे त्याला पण वेगवेगळे नाव येतील का नाही. आता त्याला काही कोणतं नाव आहे का. बरं पाण्याला काही वेगळं नाव आहे का. त्या आळ्यात होतं तेव्हा आळ्याचं म्हणले तुम्ही, पाट्यात गेलं तर पाट्याचं म्हणले, तळ्यात होतं तेव्हा तळ्याचं म्हटले. मग त्या पाण्याला नाव नाही पण उपाधी सापेक्ष वेगवेगळे नाव आले का नाही. तसं वृत्तीच्या वेगवेगळ्या स्थितीमुळं त्या चैतन्याला वेगवेगळे नाव आले का नाही. ही नावं वेगवेगळी येऊ शकतात. मग झाला का नाही चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार. झाला ना. पण कशा वृत्तीच्या सापेक्ष व्यवहार झाला आहे की नाही. नाही तर चैतन्याच्या ठिकाणी व्यवहार होत नाही. चैतन्याच्या ठिकाणी उत्पत्ती विनाश होत नाही. फक्त आता हे काय झालं इंद्रियजन्य म्हणण्याचं तात्पर्य काय. वृत्तीच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या स्थितीमुळं चैतन्याला सुद्धा काय उत्पन्न होण्याचा भाव प्रगट या ठिकाणी होतो असं म्हणावं लागतं. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळे नावे प्राप्त होतात. त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. ऐक नाही. आता त्याच्यात काय म्हटलं फक्त बा ते प्रमा ऐक नाही. प्रमा म्हणजे व्यवहारामध्ये बाधित न होणारं प्रमा यथार्थ ज्ञान ऐक नाही. असं नाव उत्पन्न होण्यास असं कारण आहे. ऐक नाही. याचं कारण काय फक्त प्रमा ज्ञान उत्पन्न होण्यास कारण आहे. त्या चैतन्याला उत्पन्न करणे हा हे कारण आहे त्याच्यात. हे कारण नाहीच आहे. चैतन्य नित्यच आहे, ज्ञानरूपच आहे. हे कारण नाही त्याच्यामध्ये. म्हणून विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे, कारण आहे आणि वृत्ती इंद्रियजन्य आहे. आता नुसती वृत्ती स्वतः बाहेर जाईल की इंद्रियाचा आधार पण घ्यावा लागेल तिला. इंद्रियाचा आधार घ्यावाच लागेल ना. मग म्हणून ती इंद्रियजन्य झालं का नाही. वृत्तीतच असणारं चैतन्य आहे पण इंद्रियाच्या द्वारे बाहेर जातं. म्हणून इंद्रियाच्या द्वारे बाहेर गेल्यामुळे इंद्रियजन्य म्हटलं त्याला फक्त. ऐक नाही. आणि मग तो विषय कुठे गेला चैतन्यापर्यंत त्या ठिकाणी गेला. म्हणून ती वृत्ती इंद्रियजन्य आहेत या अभिप्रायाने प्रामाण्याची करणी इंद्रिय म्हटले. आणि करणे काय असतात असाधारण कारणे त्या ठिकाणी असतात. झालं आपलं आता नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न होण्यास उत्पन्न उत्पन्न करतात या अभिप्रायाने बरं का हे तात्पर्याने आहे. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटली नाही. आहे का नाही. विषय विषय समजण्याकरता ब्रह्मवती आचार्य यांची अशी परिभाषा आहे. तसेच
आता इथं आपलं काल इथं येऊन थांबलं होतं आहे का नाही. तर काय थांबलं होतं की अंतःकरण उपहित अंतःकरण विशिष्ट हे येऊन थांबलं होतं आपलं आहे का नाही. तर आता समजा आपण दुसऱ्याच तरंगामध्ये हा विषय झाला होता की काय असतं, आपल्या सहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला आपण विशेषण म्हणतो का उपाधी म्हणतो. आपल्या सहित दुसऱ्याचं ज्ञान करून देतं तेव्हा त्याला विशेषण असं म्हणतो आहे का नाही. आणि आपण वेगळे राहून दुसऱ्याचं ज्ञान करून देतो तेव्हा त्याला काय म्हणतो, उपाधी म्हणतो आहे का नाही. हा असं आपण पाहिलं का नाही मागं, एक उपाधी असतं एक विशेषण असतं आहे का नाही. विशेषण असतं ते विशिष्ट होतं का साक्षी होतं. विशेषण जे असतं ते विशिष्ट होतं का साक्षी होतं. हे विशिष्ट होतं बघा. आता हे किती तुम्हाला आठवू लागलं, म्हणजे हे किती छान आहे. बघा म्हणजे हे इतकं बारकाईने समजून घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात पण राहिलं हे महत्वाचं आहे. मग विशेषणाने युक्त असताना ते विशिष्ट होत असतं आणि उपाधीने युक्त असतं तेव्हा ते साक्षी भावाने होत असतं. म्हणजे हे संसार धर्म माझे नाही, सुख दुःख माझे नाही ऐक नाही, हे कशाचे आहे, अंतःकरणाचे आहेत. हे बुद्धीचे धर्म आहे ऐक नाही. असं जेव्हा म्हणतो की नाही तेव्हा ते काय असतं, विशेषणाने युक्त असतं का उपाधीने युक्त असतं. हम्म. ते उपाधीने युक्त असतं आहे का नाही. आणि मला जन्म मरण अमुक तमुक ह्या सर्व गोष्टी आहेत तेव्हा ते कसं असतं, विशेषणाने युक्त असतं तेव्हा ते विशिष्ट, तेव्हा त्याला संसारी जीव वगैरे असं म्हटलं जातं. येणार त्या सगळ्या गोष्टी. हे फक्त उपाधी आणि विशेषण तुम्हाला आठवत नव्हतं म्हणून फक्त काय केली, ओळख करून दिली. आणि ज्ञानाचा संस्कार पूर्वी होताचे, फक्त तेलाचा थेंब जसा पाण्यावर पडल्याच्या नंतर तर तवंग रूपाने पसरतो, फक्त पाण्यावर पडला पाहिजे. तर तुमच्या आता लक्षात आलं म्हणजे तुम्हाला दुसरा तरंग आठवला. अंतःकरण उपहित आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य आहे का नाही त्याला काय म्हणतो आपण, साक्षी असं म्हणतो ठीक आहे. आणि अंतःकरण उपहित चैतन्य म्हणतात, काय म्हटलं काय झालं, यातील भेद म्हणजे काय, अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण उपै चैतन्य, हा बरोबर आहे, अंतःकरण उपै चैतन्य म्हणतात. आणि अंतःकरण विशेषाने युक्त जे चैतन्य त्याच विशिष्ट चैतन्य म्हणतात. झालेले आहे आपलं, काहीतरी कठीण नाहीचे त्याच्यामध्ये. अं, म्हणजे मी नुसतं म्हणलं झालेलं झालं, पण तुमचं नसं झालं तर मग मी नुसतं झालं झालं म्हणून काय उपयोगाचं आहे का नाही. येतं ना लक्षात तुमच्या, नाही लक्षात आलं तर मग तुम्ही विचारा वाटलं असं तसं. कारण पुढचा मुद्दा होऊ द्या, आता याच्यातच जवळजवळ 25 मिनिटं गेले, पुढचं होणार नाही. उपाधी आणि विशेषण याची लक्षणं मागे सांगितली, कुठं सांगितली, दुसऱ्या तरंगामध्ये सांगितली. तीच दृढ होऊन विषय समजावा. आता ती परत दृढ झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे. ती जर मजबूत दृढ असली तरच पुढचा विषय कळेल, नाही तर पुढचा विषय आपल्याला अजिबात कळणार नाही. उलट कालच सांगायला पाहिजे होतं का तुम्ही दुसऱ्या तरंगात झालेला विषय आहे तो पुन्हा वाचून घ्या एकदा. पण आता ते कालची सूचना तशीच राहिली. चला आजही पण आपण आता लक्षात घेऊन वाचलं तरी चालेल. याकरता पुन्हा इथे सांगतो, आता परत त्याच्यामध्ये ना उपाधी आणि विशेषण याच्यातील काय करतो आम्ही प्रकार सांगतो. आता याच्यात आपल्याला काय करायचं, आधी उपाधीचं स्वरूप पाहायचं. उपाधीचं स्वरूप आता चालू चालू मध्येच आपल्या लक्षामध्ये आलेलं आहे ऐक नाही. आता फक्त इथं फक्त थोडं विशेषण आहे ना, त्याचा जरा थोडा विस्तार करावा लागेल. उपाधीचा काही जास्त विस्तार करावा लागत नाहीचे. उपाधीचे स्वरूप व कार्य, जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळे राहते, ती उपाधी. जी वस्तू आहे का नाही, जी काही वस्तू असेल ना ती वस्तू तितक्या देशात राहते, तितक्या देशात म्हणजे तेवढ्या, म्हणजे ते चैतन्य कसं आहे सर्वव्यापकच आहे का नाही, परंतु तेवढ्या देशामध्ये राहते. तेवढ्या देशामध्ये राहून काय करते, तेवढ्याचे आता हे किती क्षेत्र आहे म्हणे, हे गाव किती मोठे आहे, या गावामध्ये माझी इतकी इतकी जमीन, ही एक कर भराची जमीन आहे का नाही, एवढं माझं घर आहे का नाही, तेवढ्याच जागात राहिलं आहे का नाही, आणि तेवढीच ओळख करून दिली ना, तेवढीच ओळख करून दिली. तसं लक्षात घ्यायचं की जितक्या देशात असते ऐक नाही, आणि जितक्या देशात राहते आणि तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देते. आता बघा, कानामध्ये आलेलं आकाश ऐक नाही, आणि हे सगळं दिसणारा आकाश ऐक नाही. आता हा कानाचा चाफा आहे का नाही, हा कानाचा चाफा किती आकाशाचं ज्ञान करून देईन, या सगळ्या आकाशाचं ज्ञान करून देईन का कानात म्हणजे हे छिद्र आहे ते पण आकाशाचे ना, तेवढ्या भागाचं ज्ञान करून देईल. ही कानाची चाफा कर्णशुष्कली एवढ्याच भागाचं ज्ञान करून देते ना, का बाकीच्या सगळ्या भागाचं ज्ञान करून देते. ज्ञान करून देते, फक्त ओळख करून देते. आणि आपला धर्म त्याच्यावर घालवते का ती कर्णशुष्कली, म्हणजे का
का पाळी, आपण याला पाळी वगैरे असं म्हणतो, किंवा हे करंजीच्या आकारासारखं आहे ना, हा कान कसा आहे, करंजीच्या दिवाळीमध्ये करंज्या आपण बनवतो ना, त्या करंजीचा आकारच ना या कानाला जवळजवळ, आहे का नाही. मग ही कानाची पाळी म्हणा, कर्णशुष्कली म्हणा, ही इथं आकाशाचं ज्ञान करून देते का नाही, आहे का नाही. आणि आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर माझा कान फार त्या ठिकाणी दुखतो. मग डॉक्टर काय करतो, का ही कानाची पाळी याच्यावर औषध उपचार करतात का त्याच्यामध्ये असणारे जे छिद्र आहे त्याच्यातून आतमध्ये उपचार करतात, आतच उपचार करतात ना. हा, पण मग आपण काय सांगतो, माझ्या कानाचे छिद्र तपासा का माझा कान तपासा असं म्हणतो. आणि डॉक्टर काय करतो, कान तपासतो म्हणजे कानाची कर्ण शुष्कली तपासतो का आतल्या छिद्रातला भाग तपासतो, छिद्रातला भाग तपासतो. म्हणजे कानाच्या चापेने काय केलं, आप म्हणजे काय केलं, दुसऱ्याची ओळख करून दिली, पण आपला धर्म तिथं घातला का त्याच्यावरती, आपला धर्म म्हणजे मग ते उपाधी झालं का नाही, मग ते उपाधी झालं. असा हा सरळ मुद्दा आहे, याच्यात काही किचकटपणा आहे का काय कुठं, काहीच नाही, हेच उपाधीचं स्वरूप आहे. आपला धर्म दुसरं, त्या देशामध्ये राहायचं, तेवढ्या देशामध्ये राहायचं, तेवढ्या देशात राहून त्याचं काय करून द्यायचं, फक्त ज्ञान करून द्यायचं, आहे का नाही. आणि आपण मात्र काय करायचं, वेगळं व्हायचं, यालाच काय म्हणायचं, उपाधी असं म्हणायचं. जी जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळे राहते, ती म्हणा उपाधी. कर्ण शुष्कली म्हणजे काना म्हणजे दिवाळीमध्ये आपण करंजी वगैरे करतो त्या आकाराची असते कानाचा चाफा, त्याला कर्ण शुष्कली असं म्हणतात. स्तोत्राची उपाधी आहे, स्तोत्र म्हणजे काय, कर्णेंद्रिय, आहे का नाही, कान, आहे का नाही. त्याची ती काय झाली, कर्ण शुष्कली काय झाली, कानाची ती ठिकाणी, स्तोत्राची त्या ठिकाणी उपाधी झाली, असं लक्षात घ्या. आता जर म्हणलं का कर्ण शुष्कली ही स्तोत्राची उपाधी का म्हणावी, तर काय करावं, काय म्हणावं लागेल बरं तिथं उत्तर देताना. हं, ओळख करून देते, आहे का नाही, स्तोत्र इंद्रियाचं काय करते ती, ओळख करून देते, म्हणून तिला उपाधी म्हटलं गेलेलं आहे. प्रश्न तयार करायचा लगेच याच्यावर. जी जितक्या देशात असते तितक्या देशातील आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन आपण मात्र वेगळे राहते. कर्ण शुष्कली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवित नाही व व्यावर्तक असते. बघा आता, ही कर्ण शुष्कली आपली धर्म त्या असणाऱ्या श्रोत्रेंद्रियावर घातलं का तिनं, अजिबात सुद्धा घातलेलं नाही. ती काय झालेली आहे, व्यावर्तक झालेली आहे. व्यावर्तक झाली म्हणजे काय, वेगळी झालेली आहे ना. व्यावर्त आता ह्या ठिकाणी काय येणार आहे, व्यावर्तक येणार आहे, व्यावृत्ती येणार आहे, व्यावृत्य, व्यावर्तक आणि व्यावृत्त असे शब्द त्याच्यामध्ये येतात. आणि व्यावर्तक म्हणजे काय होते, ती वेगळी होते, त्याला वेगळं करते, आहे का नाही, तुकडा पाडते. आता हे तुकडा पाडणं, वेगळं करणं, हे विशेषणामध्ये आपण खाली पाहू वाटलं असतं. आता याच्यात काय तुम्हाला काही शंका वाटली तर परत विचारा, नाही तर मग आपण खालचं घेऊ वाटलं असतं. 45, विशेषणाचे स्वरूप व कार्य. आता इथं उपाधीचे स्वरूप व कार्य कळालं, आता इथं विशेषणाचे स्वरूप व कार्य त्या ठिकाणी आपण पाहू. जी वस्तू आपण जितक्या देशात असते तितक्या देशस्थित वस्तूचे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते, ते विशेषण. जी वस्तू आपण जितक्या देशात असते, ऐक नाही, आता असं लक्षात घ्या की काळा घोडा, ऐक नाही, आता याच्यामध्ये काळा काय आहे आणि घोडा काय आहे बरं. काळा झालं विशेषण. आता घोड्याला पूर्ण रंग काळा आहे, बरोबर ना, म्हणजे त्या काळ्या रंगाने पूर्णपणे त्या घोड्याला व्यापला आहे का नाही, पूर्णपणे व्यापलेला आहे. मग आता त्या घोड्याच्या ठिकाणी काळा रंग राहिला का नाही, काळा रंग. आता असं म्हणा की 100 घोडे आहेत, ऐक नाही, आणि एकाला सांगितलं काही पांढरे घोडे आहेत, काही आणखीन वेगवेगळ्या रंगाचे आहे, आणि एक त्याच्यामध्ये काळा घोडा आहे, त्याला जाऊन सांगितलं या काळ्या घोड्याला घेऊन या. मग तो काय करेल, तर त्या 100 घोड्यामध्ये काळा घोडाच पाहून त्याला घेऊन येईल का नाही. मग आता ह्या काळ्या रंगाने त्याची ओळख करून दिली घोड्याची, बरोबर की नाही. मग आता काळा रंग घोड्याच्या ठिकाणी राहिलाय का नाही. मग जी वस्तू आपण जितक्या देशात म्हणजे काळा रंग, थोडक्यात आपण जितक्या देशात म्हणजे घोडा आहे का नाही, आणि घोड्याच्या सर्व अंगावरती
काळा रंग आहे का ना, तेवढ्या पूर्ण देशात तितक्या देशस्थित वस्तूचे आपल्या धर्मासह तितक्या देशस्थित म्हणजे त्या असणाऱ्या सगळ्या घोड्याच्या ठिकाणी वस्तूचे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते. म्हणजे आपला धर्म सोडला का त्याने कर्णशुष्किलीप्रमाणे, आपला धर्म मात्र सोडला नाही, आपल्या धर्माला पण तिथं त्याने घेतलं. मग आपल्या धर्मासह आपला काळा रंग हाच आपला त्याचा काय धर्म आहे, धर्मासह ज्ञान करून देते. कशाचं? घोड्याचं. ते झालं विशेषण. म्हणजे आपल्या धर्मासह त्या वस्तूच्या ठिकाणी राहून थोडस त्या वस्तूच्या ठिकाणी राहून आपलाही धर्म त्या वस्तूवर घालून आणि ज्ञान करून देते, तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय म्हणायचं? विशेषण असं म्हणायचं. पाहता आता इथं आहे ना, थोडं असं करा वाटलं तर, वही वगैरे कोणाकडे जर असेल त्याच्यामध्ये एक विशेष्य करा, एक विशेषण करा आणि एक विशिष्ट करा. मग मी तुम्हाला सोपं करून देतो. तर हा परिचय तुम्हाला एकदम सोपा आणि सुटसुटीत लक्षात येऊ शकतो. असं वाचायला गेलं का नाही होणार. एक विशेष मध्ये थोडं अंतर, नंतर विशेषण मध्ये थोडं अंतर, नंतर विशिष्ट असं मध्ये थोडं अंतर करा वाटलं तर. केलं? आता मी सांगितलं दंडी पुरुष, तर तुम्ही लिहा त्याच्यामध्ये दंडी पुरुष. आता दंडी पुरुष असा शब्द जर लिहायचा एकत्र, तर तो विशेषामध्ये येईल का विशेषणामध्ये येईल का विशिष्टामध्ये येईल? हा. आणि दंडी कशात येईल आणि पुरुष कशात येईल? पुरुष विशेष. ऐक ना, काळा घोडा लिहिलं तरी, आता काळा घोडा घ्या, दंडी पुरुष घ्या, नीलघट वगैरे घ्या, कारण नीलघट इथे शब्द आलेला आहे ना, नीलघट तुम्ही करू शकता. हम्म. विशिष्ट. हा. आता विशेष जिथं लिहिलं आहे का, विशेष विशेष बर का, तिथं घ्या व्यावर्त्य. इथे शब्द आलेला आहे व्यावर्त्य, तिथं व्यावर्त्य असले वाटलंच ना, व्यावर्त्य. विशेषण आहे ना, विशेषण, तिथं व्यावर्तक म्हणजे त्याने तुकडा पाडला, निरळ केलं, वेगळं केलं. ऐक नाही. विशेषणाखाली घ्या व्यावर्तक. आणि विशिष्ट आहे ना, तिथं तिथं घ्यायचं व्यावृत्त. व्यावृत्त विशिष्टाच्या ठिकाणी व्यावृत्त असले खाली. ठीक आहे. आता इथं आता जे विशेष आहे ना, त्या विशेषाच्या खाली परत एक घ्यायचं, जिथं वरती व्यावृत्त लिहिलं होतं ना, त्याच्या खाली लिहायचं परिच्छेद. तिथं घ्यायचं परिच्छेद. व्यावृत्तेच्या खाली परिच्छेद. व्यावर्तक जे आहे ना, विशेषणाच्या खाली व्यावर्तक, त्याच्या खाली लिहायचं, एक मिनिट काहीतरी राहिलं का ना, परिच्छेदक. हा, तिथं परिच्छेद झाल्याच्या नंतर परिच्छेदक लिहा. परिच्छेदक ऐक नाही. आणि विशिष्ट आहे त्याच्या खाली काय लिहिलं होतं आपण, व्यावृत्त, त्याच्या खाली लिहा परिच्छिन्न. आता हे लिहून घेतलं ना, आता तुम्हाला विषय सगळ्यात सोपा जाणार. ज्याने लिहून घेतलं त्याला जाणार, ज्याने नाही लिहून घेतलं त्याला परत उत्तर देता येणार नाही. परत आता वाचतो. जी वस्तू आपण जितक्या देशात असते तितक्या देशस्थित वस्तूचे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते, ते विशेषण. विशेषण हे विशेषास अन्य पदार्थाची व्यावृत्ती जाणवते. बघा आता हे विशेषण आहे का नाही, हे काय करते विशेषण? विशेष्यास. ऐक नाही, विशेष्यास. आता इथं समजा आपण काळा घोडा ऐक नाही याच्यामध्ये पाहिलं, तर विशेष्य काय झालं त्या ठिकाणी? विशेष्य घोडा झाला का नाही? घोडा झाला आहे का नाही? मग विशेष्य असणाऱ्या घोड्यास विशेषण त्याचा रंग काय करतं? अन्य पदार्थाची
व्यावृत्ती करून जाणवते. आता इथं व्यावृत्ती म्हणजे शब्दाचा अर्थ काय दिला? इथं काय दिले? 2 नंबर. इथं बघा 2 नंबर, इथं खाली पहा. दूर करणे, निराळे करून दाखवणे, आहे का नाही? तर तिथं काय केलं? व्यावृत्ती दूर, त्याचा तुकडा पाडला का नाही? त्याचा तुकडा पाडला, आहे का नाही? त्याला काय केलं? तुकडा पाडून वेगळं केलं, परिच्छिन्न केलं. व्यावृत्त केलं म्हणजे काय केलं? त्याला परिच्छिन्न केलं. बरोबर ना? व्यावृत्ती करून जाणवते, व्यावृत्ती करून जाणवते, वेगळं करून जाणवते, वेगळं केलं वेगळं करते, म्हणून त्या ठिकाणी ते जाणलं जातं. पण वेगळं करून, दूर करून, परिच्छिन्न करून, व्यावृत्ती करून ते जाणवते. उदाहरणार्थ दिलं, नीलघट. आता इथं 100 घोडे घ्यायचे ना, 100 घोडे घेण्यापेक्षा 100 घट घ्या, ऐक नाही. आता घोड्याचे रंग 4-2 असतील, घाटाला किती रंग देऊ शकतो आपण? निळा, काळा, पांढरा, काही किती रंग द्या, ऐक नाही. किती रंग दिले तरी चालतं त्याच्यामध्ये. समजा 100 गट ठेवले आणि एकाला सांगितलं निळा घट घेऊन या, तर तो बरोबर जातो. तो काय पाहतो आधी? पिवळा, काळा, अमुक तमुक, जेवढे गट पाहिजे तेवढे गट पाहतून त्याच्यातून एक बरोबर निळा काय करतो? शोधत. मग त्या निळ्या रंगाने काय केलं त्या घाटाला? व्यावृत्ती केली की नाही त्याची? त्याला परिच्छिन्न केलं की नाही? त्याचा तुकडा पाडला की नाही? तुकडा पाडणं म्हणजे सगळ्यातून वेगळं करणं. केलं की नाही त्याने? त्या निळ्या रंगाने त्याला व्यावृत्त केलं, परिच्छिन्न केलं, निराळं करून दाखवलं, वेगळं करून दाखवलं. जसे नीलघट आहे, या वाक्यात या वाक्यात घट हा विशेष आहे. घट काय झाला त्या ठिकाणी? विशेष्य झाला. आणि नील हे घटाचे विशेषण आहे. नीलघट, नील काय झाला त्या ठिकाणी? आणि घट काय झाला? नील झालं विशेषण आणि घट झाला विशेष्य, ऐक नाही. आणि नीलघट झालं विशिष्ट. सरळ आहे ना? मग या वाक्यात घट हा विशेष्य आहे आणि नील हे घटाचे विशेषण आहे, कारण त्याचा घटाच्या ठिकाणी प्रवेश असून. त्याचा कशाचा बरं? घटाच्या ठिकाणी प्रवेश असून. आ निळ रंगाचा घटाच्या ठिकाणी प्रवेश असून, ऐक नाही. प्रवेश असून ते घटास पांढऱ्या, पिवळ्या इत्यादी रंगाच्या घटावून निराळे करून दाखवते. 100 घटामध्ये काही पांढरे, काही निळे, काही काळे, पिवळे, या सगळ्या घटावरून त्या निळ्याने काय केलं? वेगळं करून दाखवते. म्हणून नील हे विशेषण व्यावर्तक आहे, ऐक नाही. मग हे निशेषण काय झालं त्या ठिकाणी? व्यावर्तक झालं का नाही? मग आपल्या कोष्टकामध्ये आलं का व्यावर्तक? शब्द आला ना व्यावर्तक? ठीक आहे. म्हणून नील हे विशेषण व्यावर्तक आहे. आता आपण पुढे प्रश्न उत्तर करू वाटलं तर, म्हणजे तुम्हाला आणखीन बारकाईने लक्षात येईल वाटलं असतं. तुमची मर्जी असेल तर, आणि लक्षात आलं असेल तर पुढे चालू वाटलं असतं. म्हणून नील हे त्या घटाचे काय झालं? विशेषण म्हणजे व्यावर्तक आहे. आणि अनेक घट हे काय झालं? व्यावर्त्य. ऐक नाही, इथं दिलं बघा 3 नंबरला, खाली वाचू शकता तुम्ही. 3 नंबरला काय दिलं इथं? जे दूर करते, ऐक नाही, जे दूर करते त्याला काय म्हणतो आपण? व्यावर्तक असं त्याला ठिकाणी म्हणतो. म्हणून ते झालं त्याचं काय? विशेषण. अनेक आणि अनेक घट हे व्यावृत्ती आहे, ऐक नाही. आणि अनेक घट आहे, ऐक नाही. एक घट आहे का अनेक घट आहे? अनेक घट त्या ठिकाणी आहे. मग ते काय झालं? व्यावृत्य झालं त्या ठिकाणी. व्यावृत्य आहे. व विशिष्ट हे नीलघट. विशिष्ट काय झालं? नीलघट हे झालं व्यावृत्त, आहे का नाही? नीलघट काय झालं? व्यावृत्त. येतो ना विषय लक्षात? नीलघट काय झाला त्या ठिकाणी? व्यावृत्त झाला, असं लक्षात घ्यायचं. लिहून दिलं ना तुम्हाला इकडे खाली, व्यावृत्त आहे. आपल्या नीलत्व धर्मासह घटाचे ज्ञान करून देते. आणि मग काय होतं शेवटी? आपल्या नीलत्व, नीलत्व म्हणजे हे काय आहे? नीलत्व, नीलत्व काय झालं? व्यावर्तक झालं का नाही? व्यावर्तक, व्यावर्तक झालं का नाही? परिच्छेदक झालं का नाही ते? आणि त्याने काय केलं? वेगळं करून दाखवलं. मग नील हे घटाचे विशेषण आहे. विशिष्ट नीलघट परिच्छिन्न आहे. आता विशिष्ट असणारा नीलघट आहे का नाही, तो काय झाला त्या ठिकाणी? परिच्छिन्न झाला का नाही? त्याला परिच्छिन्न केलं का नाही? परिच्छिन्न झाला. मग विशिष्टाच्या खाली परिच्छिन्न शब्द आला का नाही? परिच्छिन्न शब्द आला. म्हणून विशिष्ट नीलघट परिच्छिन्न आहे. आणि नील हे विशेषण आहे. आणि नील हे झालं काय? विशेषण झालं. मग आता त्याला परिच्छेदक म्हणायचं, परिच्छेद म्हणायचं का परिच्छेदक म्हणायचं? परिच्छेदक म्हणायचं, बरोबर ना? हे सोपं झालं का नाही? नीलला काय म्हणायचं? परिच्छेदक आहे का नाही म्हणायचं, कारण त्यांनी परिच्छेदक करून त्या घाटाला परिच्छिन्न केलं का नाही?
परिच्छिन्न त्या ठिकाणी केलं. म्हणून परिच्छेदक आहे आणि अनेक गट परिच्छेद आहे. सगळे पांढऱ्या रंगाचे, निळ्या रंगाचे हे सगळे गट कसे परिच्छेद आहे त्या ठिकाणी. परिच्छेद्य असं शब्द लिहायचं. इथं परिच्छेद लिहिलं ना, परिच्छेद्य करा त्या ठिकाणी. परिच्छेद्य आहे का नाही? परिच्छेद म्हणजे तुकडा पाडण्यास योग्य आहे का नाही? इथं काळा, पांढरा, निळा, अमुक तमुक. मग त्याच्यातून बरोबर निळा गट त्याच्यात तुकडा पाडला का नाही त्याने? तुकडा पाडला त्याने त्याच्यामध्ये आहे का नाही? आणि म्हणून त्याला काय केलं? विशेषण करून परिच्छेदक अशा परिच्छिन्न अशा पद्धतीनं केलं. म्हणून पहिल्यांदा काय करावं लागतं? परिच्छेद असलं पाहिजे. परिच्छेद्य असलं का त्याच्यात काय करतं? विशेषण त्याला परिच्छेदक करून आणि परिच्छिन्न करत असतं. आता हे शब्द नुसतं ऐकलं म्हणलं का डोक्यावरून जातंय. आणि जेव्हा तुम्ही असं लिहून घ्याल तेव्हा तुम्ही म्हणाल हा आता हे सोपं आहे, आता हे लक्षात आलं आमच्या. ठीक आहे ना? म्हणून अनेक घट परिच्छेद्य आहेत. दंडी पुरुष आहे या वाक्यात दंड हे विशेषण आणि पुरुष हे विशेष्य आहे. दंडी पुरुष विशिष्ट झाला. आता त्याच्यातलं आपल्याला कोणतं उदाहरण घ्यायचं? काळा घोडा घ्यायचा, दंडी पुरुष घ्यायचा का नीलगड घ्यायचं? कोणतं घेतलं चालेल ना? उत्तर देऊ शकता की नाही? देऊ शकता की नाही? बरं आता इथं दंडी पुरुष आहे. इथं आपल्याला परिच्छेदक, परिच्छिन्न, परिच्छेद्य, परिच्छेदक आणि परिच्छिन्न जर करायचं झालं तर दंडी पुरुष आहे. तर दंडी पुरुष हा तो त्या ठिकाणी आहे. तर दंडी पुरुष काय झाला? परिच्छेदक झाला का परिच्छेद्य झाला का परिच्छिन्न झाला? दंडी पुरुष हा परिच्छेद्य झाला ऐक नाही. आणि दंड काय झाला? दंड काय झाला आणि पुरुष काय झाला? हा बरोबर ना? परिच्छेद्य झाला ऐक नाही. असं लक्षात येतं का नाही? आता समजा काळा घोडा मावशी तुम्ही सांगा वाटलं तर. काळा घोडा याच्यामध्ये व्यावर्त व्यावर्तक काय व्यावृत्य व्यावृत्य व्यावर्तक आणि व्यावृत्त याच्यामध्ये विषय करून सांगा बरं. येईल का तुमच्या लक्षात? लिहून नाही घेतलं का तुम्ही? हा हा हा, बरोबर. वाचावं लागेल ना. हा का? बरोबर. हा हा बरोबर ना. ठीक आहे. आणि आता नीलगट तसंच आहे. हा मग आता आपल्या याच्यात काय पाहायचं? एक विशेष्य आहे ते विशेष्य आहे ते व्यावृत्त आहे ऐक नाही. आणि किंवा परिच्छेद्य आहे. विशेषण असतं ते व्यावर्तक असतं आणि परिच्छेदक असतं. आणि विशिष्ट असतं ते व्यावृत्त असतं आणि परिच्छिन्न अशा पद्धतीचं असतं. ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना लिहून घेतलं त्यांना त्यांना ते येऊ शकतं. आता काय करा तुम्ही ना ते तयार करा वाटलं तर वरती दंडी पुरुष, काळा घोडा, निळगट वगैरे असं करायचं. त्याच्या खाली लिहायचं विशेष्य, विशेषण आणि विशेष लिहायचं. त्याच्या खाली तुम्हाला परिच्छेद्य, परिच्छेदक आणि परिच्छिन्न, व्यावर्त्य, व्यावर्तक आणि व्यावृत्त असं लिहून पाठवा वाटलं तर. म्हणजे ते सगळ्यांच्या लक्षात येईल. ते कोष्टक जोर लक्षात येत नाही ना तोवर असा विषय सरळ सरळ आपल्याला नाहीच कळत. ते मला अनुभव आहे त्या गोष्टीचा. ठीक. हा तसं करा वाटलं तर तुम्हाला व्यवस्थित वाचून करता आलं तर तसं करा तुम्ही वाटलंच तर. काय हरकत नाही. ठीक आहे ना? आता परिच्छेद क्रमांक 46 पहा. आता मला वाटतं 2-3 परिच्छेद याच्यामध्ये जवळजवळ झालेले आहेत. हे पण आपला होऊन जाईल आता थोडा वेळ आहे आपल्याकडे. उपाधी आणि विशेषण यातील भेद. आता बघा आपण इथपर्यंत काय पाहिलं? उपाधीचं स्वरूप आणि कार्य पाहिलं, विशेषणाचं स्वरूप आणि कार्य पाहिलं. पण आता याचा समन्वय आपल्याला साधून घेतला पाहिजे ना. आता समन्वय या ठिकाणी आलेला आहे. उपाधी आणि विशेषण यातील असणारा भेद. उपाधी आणि विशेषण हे दोन्हीही व्यावर्तक आहे. आता उपाधी पण काय करते? व्यावर्तक करते. ऐक नाही. व्यावर्तक करते म्हणजे थोडक्यात ते विशेषणाने युक्त आहे ना.
उपाधी म्हणा, विशेषण म्हणा, ऐक नाही, हे कुठे येतात? विशेषणाच्या ठिकाणी येतात आणि ते काय करतात? वेगळं करण्याचंच काम करतात की नाही? वेगळं करतात त्या ठिकाणी, ठीक आहे ना? मग ती उपाधी असो किंवा विशेषण असो, चैतन्याला काय करतात? जेव्हा उपाधी लागते तेव्हा ते चैतन्याला काय नाव येतं? साक्षी येतं, ऐक नाही. आणि विशेषण लागतं तेव्हा त्याला नाव जीव येतं. वास्तविक पाहिलं तर त्याच्या ठिकाणी साक्षी भाव पण नाही, जीव पण नाही, तो संसारी पण नाही. पण त्या उपाधी पण त्याने काय केलं? व्यावर्त केलं ना त्याने. व्यावर्त केलं आणि काहीतरी त्याला नाव त्या ठिकाणी आली. म्हणून उपाधी असेल किंवा ते विशेषण असेल, हे दोन्ही काय करतात? त्याला व्यावर्तक अशा पद्धतीनं करतात. म्हणजेच त्या ठिकाणी परिच्छेद परिच्छेद असं त्या ठिकाणी करत असतात. पण उपहिताचे ज्ञान करून देणारे उपाधी आपले धर्म उपहितावर घालवित नाही. पण याच्यामध्ये विशेषणाचा आणि उपाधीचा जरा थोडा धर्मामध्ये फरक आहे. काय फरक आहे? की पण उपहिताचे ज्ञान करून देणारी उपाधी. उपहित काय झालं? ते चैतन्य झालं. ऐक नाही, आणि त्याला ही उपाधी झाली. कर्ण शुष्कली, कारणाची चाफा, ही काय झाली? त्याची उपाधी झाली आणि त्या स्तोत्र इंद्रियाला काय केलं? वेगळं करून दाखवलं. बरोबर ना? आपला धर्म तिथं घातला का त्याच्यावरती? आपला धर्म मात्र त्याच्यावरती घातला नाही. पण उपहिताचे ज्ञान करून देणारी उपाधी आपले धर्म उपहितावर घालवत नाही, असं लक्षात घ्या. आता इथं असं पण म्हणू शकतो आपण हे, जसं दुसऱ्या तरंगामध्ये आलं का नाही, जेव्हा हे अंतःकरण किंवा ती बुद्धी आहे का नाही, ती अंतःकरण म्हणा, ती बुद्धी, ती काय निश्चय करते का हे सुख दुःख धर्म हे अंतःकरणाची बुद्धीचे आहे, माझे मात्र नाही. हाची निश्चय माझा परी मी निश्चय दुजा, हे पण पक्क लक्षात आलेलं असतं. म्हणून हे सुख दुःख पाप पुण्य स्वर्ग नरक जन्म मरण जे काय आहे ना, हे सगळं खरं आहे का खोटं आहे? हे सगळं खोटं आहे. ऐक नाही, आणि मी उगाच त्याचा विचार करत बसलो. वास्तविक पाहिलं तर त्याचा विचार तरी करावा का? आता हे मृगजळ आणि त्याचा भयंकर असा पाऊस पडतोय, मृगजळाचं पाणी भरपूर वाहतंय. ऐक नाही, गावं बिव बुडण्याची शक्यता आहे. मोठे लोकांची हानी होण्याची शक्यता आहे, मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. एवढा का विचार करावा पुढं? मृगजळ शब्द वापरल्याच्या नंतर एवढा विचार करावा का? का त्याच्यामध्ये फार गंभीर व्हावं माणसाने? कारण मृगजळ आहे ना, मृगजळाने गवताची काडी तरी वाहणार आहे का? तसं म्हणतो हे सगळं मिथ्याच आहे, खोटच आहे. त्याला काय होतं? जोपर्यंत आपण त्याला महत्व देतो ना, तोपर्यंत आपल्याला दुःख होतं. जोपर्यंत बागोलबा खरं आहे, तोपर्यंत दुःख देईल का नाही आपल्याला? आणि कळलं की बागोलबा नाहीच आहे, मग तो दुःख देईल का आपल्याला कधी? कारण पाहिला असला आपल्याला प्रत्यक्ष प्रमा, इंद्रिय त्याला करण जर झाली असती आणि पाहिला असता, मग त्याला प्रमा म्हटलं असतं, व्यवहारामध्ये ते बाधित ठरलं नसतं, ते अबाधित राहिलं असतं. इथपर्यंत ठीक आहे, पण पाहिला का तुम्ही? नाही पाहिला, आणि नाही पाहिलेल्या गोष्टीला एवढं महत्व देतो, ऐक नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपण गुंतून गुंतून पडतो की नाही? असं होतं. पण जेव्हा आपल्याला कळलं ना, भागुलभाव नाहीचे, तुका म्हणे साचे भय नाही भागुलाचे, आता त्याला महत्व देईल का आपण? महत्व देणार नाही. ऐक नाही, तसं हे सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण अमुक तमुक साऱ्या गोष्टी आहेत, याला आपण जोर महत्व देतो तोपर्यंत ती चालूच आहे का नाही? उपजेते नाशे नाशले पण रूपी दिसे, हे घटक यंत्र तैसे परिभ्रमेगा. हे परिभ्रमेगा, हे भ्रमच आहे याच्यामध्ये, आणि हे भ्रमण याचं काय? सारखंच चालू आहे त्या ठिकाणी, कुठपर्यंत? जोपर्यंत महत्व. आणि एकदा आपल्याला कळलं का तो आत्मा सच्चिदानंद रूप आहे, त्याच्या ठिकाणी पाप पुण्य जन्म मरण काही नाही, ऐक नाही. उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, निर्विकार असणारा परमात्मा आहे. ब्रह्म न लिंपे त्या मिळे कर्म अकर्म वेगळे. त्याला पाप पुण्याने कशाने मिळतं का ते? जसं पाण्यात गेलेलं कमळाचं कमळ असतं पाण्यामध्ये, ते पाण्याने कधी लिप्त होतं का? कधीच लिप्त होत नाही का? जैसे जळी जळेना शिंपे पद्मपत्र. ऐक ना, पद्मपत्र मी वांबसा, कधीच मलिन होत नाही. एकदा असा विचार झाला, तर मग आता त्याला तिथं ते जे बुद्धीनं निश्चय केला, ती बुद्धी म्हणा किंवा ती अंतःकरण, आता उपाधी होईल का विशेषण होईल त्या चैतन्याला? आता कसं काय विशेषण होईल बरं? आता एवढा विचार झाला ना त्याच्या ठिकाणी, आता धर्म घातला का त्याने? जन्म मरण पाप पुण्य सुख दुःख हे चैतन्याच्या ठिकाणी धर्म घातला का ब्रह्मावर? नाही ना, त्या त्या बुद्धीने निश्चय केला ना, आता ती बुद्धी त्या चैतन्याला उपाधी होईल का विशेषण होईल? उपाधी होईल, ऐक नाही. आणि मला जन्म मरण पाप पुण्य सुख दुःख हे सगळे मला आहे. तुम्ही किती जर विचार सागर सांगितलं तर आम्हाला काही कष्ट चुकतात का? हे सगळं करावं लागतंच की नाही आम्हाला? आम्हाला माहिती आहे, बोलायला काय जातं तुम्हाला? असं जेव्हा ती बुद्धी निश्चय करते, तेव्हा ती बुद्धी त्या चैतन्याला विशेषण होईल का उपाधी होईल? विशेषण होईल ना, ऐक ना, याचा सरळ सरळ मुद्दा आहे ना. बघा,
पण उपाधीचे ज्ञान करून देणारी उपाधी आपले धर्म उपहितावर घालवत नाही आणि विशेषण आपले धर्म विशेषावर घालवून विशेषाचे ज्ञान करून देते. ऐक नाही, उपाधीच्या उदाहरणातील कर्ण शुष्कले आपले धर्म उपहित जे सूत्र त्याचवर घालवित नाही. आता उदाहरण काय दिलं इथं, तुम्ही बुद्धी घ्या, अंतकरण घ्या किंवा कर्ण शुष्कले घ्या. ऐक नाही, कसे जर घेतलं तरी चालेल. तर काय म्हणतात की उपाधीच्या उदाहरणामध्ये वर उपाधीचं दिलंय का नाही, उपाधी स्वरूप व त्याचे कार्य हे जे दिलंय का नाही, तर त्या उपाधीच्या उदाहरणातील कर्ण शुष्कली काय करते, आपले धर्म उपहित, उपहित म्हणजे जे श्रोत्रेंद्रिय आहे का नाही, कानाचा जो कानामध्ये काकशाची जी पोकळी आलेली आहे, तो कानाचा असणारा उपहिताचा जो भाग आहे, जे सूत्र आहे, त्याचवर घालीत नाही. कोण? आपले धर्म. कोण घालवत नाही? आपण कोण आहे त्याचं कर्ण शुष्कले असं म्हणायचं आहे का नाही, कर्ण शुष्कले म्हणायचे त्याला. मग आपले धर्म उपजे स्तोत्र त्याचवर घालवित नाही. आपण वेगळे राहून आपल्या ठिकाणी असणारे आकाशाचे स्तोत्र अशा रूपाने मात्र ज्ञान करून देते. ती काय करते की नेहमी कानाची ओळख डॉक्टरला सांगायचे कान दुखवतो, ऐक नाही, पण कान दुखवतो पण का पाळी फक्त आपला धर्म काय करते, वेगळा ठेवते, त्याच्यावर मात्र घालीत नाही. फक्त काय करते, ओळख करून देते. पण ज्याची बुद्धी अशा पद्धतीनं असते का ते नेहमी सांगतं हे आपल्या याच्यामध्ये काही नाही, जे काही या ठिकाणी झालं ना ते सगळं कोणी केलं आहे, ते सगळं कृष्णाशी अर्पण. हे सगळं काय आहे, त्याने निर्माण केलेले. काय नाही देवे करून ठेवले असे ते आपले, ते ठाई. सगळं हे कोणी करून ठेवले, त्याने करून ठेवलेले. ही ईश सृष्टी आहे, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी. याच्यामध्ये आपलं काय आहे बरं? आपलं काहीच नाही. आणि चांगलं होतं वाईट होतं, आपलं काय होतं का याच्यात चांगलं वाईट? नाही. उगाच जे जे काय तुका म्हणे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, आहे का नाही, हा सगळ्यात सोपा शब्द. बरं झालं म्हणजे काय झालं, आहे का नाही, मुरगाजळामध्ये मुरगाजळाचं पाणी बुडालं, आहे का नाही, अग्नीमध्ये अग्नी पोळला. कधी पाणी कधी पाण्याला बुडविल का? आणि अग्नी कधी अग्नीला जाळेल का? अहो, अग्नी कधी अग्नीला जाळत नाही, पाणी कधी पाण्याला बुडवत नाही. मग हे काय, ह्या नुसत्या कल्पना आहे आपल्या, आहे का नाही. असं जेव्हा होतं तेव्हा ते अंतःकरण त्या चैतन्याला उपाधी होईल का विशेषण होईल? तेव्हा ते उपाधीच होईल ना, आहे का नाही. असं होऊ शकते त्या ठिकाणी. तसं हे करणं केले आपले धर्म त्या उपहित असणारं जे स्तोत्र आहे त्याच्यावर घालवत नाही. आपण मात्र कशी राहते, वेगळीच त्या ठिकाणी राहत असते, आपला आणि त्याचा काही संबंध नाही, आहे का नाही. अशा पद्धतीने तिचा विचार असतो. म्हणून त्याचवर घालवत नाही. आपण वेगळे राहून आपल्या ठिकाणी असणारे आकाशाची स्तोत्र अशा रूपाने ज्ञान करून मात्र अशा रूपाने ज्ञान मात्र करून देते. विशेषणाचा प्रकार उलट आहे. विशेषणाचा प्रकार कसा असतो, त्याच्या विरुद्ध प्रवाहाचा असतो. विशेषणाचा प्रकार उलट आहे. विशेषण विशेष्य स्वरूपाशी ऐक्य पाहून आपल्या धर्माचं विशेषाचे ज्ञान करून विशेषाच दाखवते. आता विशेषण काय करतं, काळा घोडा, निळा घट, दंडी पुरुष, पगडीवाला पुरुष, असं आहे का नाही. याच्यामध्ये काय आहे, तो दंड काय करतो, एखाद्या पुरुषाची ओळख करायची. कोण बाबा बाहेर उभे राहिलेत, ज्याच्या हातामध्ये दंड आहे त्यांना घरामध्ये घेऊन या. पहिल्यांदा दंडाला पाहावं लागलं, मग बाबाची ओळख झाली, आहे का नाही. आणि बाकीचे बाबा तिथं होतेच ना. नाही, त्याला नका आणू, ज्याच्या हातामध्ये दंड आहे त्याला घेऊन या. म्हणजे आधी दंडाची ओळख झाली आणि मग बाबा घरामध्ये आले, आहे का नाही. आधी घाटाचा रंग कळाला, रंगामुळे त्या घाटाला काय आलं, महत्व आलं, म्हणून त्या घाटाची ओळख झाली. घोड्याची ओळख कशी झाली, आधी घोड्याचा रंग काळा होता म्हणून त्या घोड्याला घेऊन येता आलं. म्हणजे हे विशेषण काय करतं, आपल्याला आधी विचारा, माझं काय ते आधी विचारा, आहे का नाही. मला आधी म्हणजे खोट्याला आधी महत्व देतं हे विशेषण. काय होतं, खोट्याला जन्म मरण सुख दुःख पाप पुण्य हे माझे माझे म्हणतात, आहे का नाही. हे झालं ते झालं असं ते काय करतं, खोट्याला पहिल्यांदा महत्व देतं आणि मग त्या चैतन्याला विशेष महत्व देतं. मग तेव्हा त्याला काय नाव येतं, तेव्हा त्याला जीव असं नाव येतं. तेव्हा तो विशिष्ट जीव होतो ना, तेव्हा तो विशिष्ट काय होतो, जीव होतो. म्हणजेच तो कोण होतो, संसारी अशा पद्धतीचा होत असतो. हे मध्ये मध्ये असं सांगितलं ना, पुढचा परिच्छेद, पुढचा मुद्दा आहे ना, तो लक्षात आणण्याकरता हे मध्ये मध्ये जर नाही सांगितलं तर पुढचं लक्ष देत नाही. म्हणून हे मध्ये मध्ये थोडं संसारी जीव असं ते सांगावं लागत आपल्याला. विशेषणाचा प्रकार उलट आहे. विशेष स्वरूपाशी ऐक्य पाहून आपल्या धर्माचं विशेषाच दाखवते. हे नील घाटाच्या उदाहरणात स्पष्ट करून सांगितले. एक काय सांगितलं कर्ण शुष्कली आणि एक काय सांगितलं नीलगट. या दोन्ही उदाहरणामध्ये हा उपाधी आणि विशेषण यातील भेद
या ठिकाणी आपल्या लक्षात येतो. आता जीवाचा म्हणजे प्रमात्याचा प्रकार असाच आहे. जीवाचा आहे का नाही, जीवाचा म्हणजेच कोण, प्रमाता आहे का नाही. एक जीव सांगितला, तो तो त्या ठिकाणी प्रमाता सांगितला. जीवाचा म्हणजे प्रमात्याचा प्रकार असाच आहे. पुढील व्याख्यान लक्षात येण्याकरता प्रमात्याचा प्रकार दाखवतो. आता पुढचं जे व्याख्यान आहे, पुढचं जी कथा आहे, ऐक नाही, जो त्या ठिकाणी विषय येणार आहे, तो लक्षात येण्याकरता प्रमात्याचा प्रकार दाखवतो. आता प्रमातू चैतन्य आपण पाहिलं का नाही, अंतःकरणामध्ये असतं, अंतःकरणात नेत्रात येतं, बाहेर घटाक जातं, घटाच्या आकाराचं होतं, ज्ञान करून दाखवतं, तेव्हा त्याला वेगवेगळे नाव येतात की नाही. तशी या ठिकाणी आता प्रमातू चैतन्याचा विचार या ठिकाणी आला, ऐक नाही. होईल का आपलं? नाही व्हायचं. आता फक्त थोडं थोडं आपण लक्षात घेऊ आणि उद्या याच्यावरती परत विचार करू. अंतःकरण उपै चैतन्य, बर का. आता ते अंतःकरणात आहे का नाही, अंतःकरणामध्ये आहे, पण इथं उपैत म्हटलं का नाही त्याला. अंतःकरणात असलं, विशेषण असलं तर मग नाव त्याला वेगळं येईल. आणि अंतःकरणात राहिलं आहे का नाही, आणि अंतःकरण उपाधी झालं, बरोबर ना. तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, त्याला साक्षी, आत्मा, कुटस्थ अशी नाव येतात, बरोबर आहे का नाही. जेव्हा ते अंतःकरण उपहित आहे ना, अंतःकरणाने आपले धर्म त्याच्यावर घातले का. पण अंतःकरणाने संकुचित तर मात्र केलं का नाही त्याला, व्यावर्तक मात्र केलं का नाही, व्यावर्तक केलं, ऐक नाही. सर्व व्यापक चैतन्याला अंतःकरणाने काय केलं, परिच्छिन्न त्या ठिकाणी, परिच्छिन्न नाही म्हणायचं, परिच्छेदक केलं त्याला, बरोबर ना, परिच्छेदक त्या ठिकाणी केलं, ऐक नाही. म्हणून ते सर्वव्यापक परिच्छेद्य असणार काय झालं, परिचिन्न झालं, असं लक्षात घ्यायचं. म्हणून ते काय झाले, उपाधी मुळात आहे का नाही. मग उपाधी जेव्हा ते अंतःकरण जेव्हा त्या चैतन्याला उपाधी ठरतं, बरोबर ना, तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं, त्याला साक्षी म्हणा, आत्मा म्हणा, कुटस्थ म्हणा, प्रत्येक आत्मा म्हणा, तोमपद लक्ष असं त्या ठिकाणी म्हटलं तरी चालेल, ठीक आहे ना. आता 2 नंबरला पहा. आता त्या प्रमात्म चैतन्याला अजून काय नाव येतं, जेव्हा अंतकरण विशिष्ट चैतन्य. आता अंतकरण उपाधी नाही बरं का त्याला, इथं काय, आता अंतकरण विशिष्ट झालं आहे का नाही. जेव्हा विशिष्ट होतं तेव्हा त्याला नाव काय येतं बरं, जीव असं नाव येतं आहे का नाही. हा, विशिष्ट चैतन्य आहे का नाही. आणि विशिष्ट असतं ते उपाधीनियुक्त असतं का विशेषणयुक्त असतं, विशेषण असतं आहे का नाही. तेव्हा त्याला काय म्हणायचं, त्याला प्रमातृ चैतन्य म्हणायचं, त्याला त्या ठिकाणी जीव चैतन्य असं म्हणायचं, किंवा त्याला संसारी प्रमाता चैतन्य असं म्हणायचं आहे का नाही. प्रमातृ चैतन्य असं म्हटलं तरी चालतं, बस काय नाही, ते एकच झालं. प्रमाता काय म्हणलं आणि प्रमातृ काय म्हणलं तर काय फरक पडतो का, काही फरक पडत नाही. प्रमाता चैतन्य म्हणा, ठीक आहे, ते पण सोपं आहे. किंवा त्याला जीव चैतन्य असं म्हणायचं. जीवाची व्याख्या आली लक्षात ना, अंतकरण विशिष्ट चैतन्य आणि चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्यास काय म्हणतो आपण, जीव असं म्हणतो. किंवा त्याला संसारी, संसारी काय म्हणायचं, सुख दुःख पाप पुण्य जन्म मरण हे धर्म माझे आहेत असं म्हणतो की नाही. तेव्हा त्याला संसारी म्हटलं तरी चालेल, त्याला जीव म्हटलं तरी चालेल, आणि त्याला प्रमातू चैतन्य म्हटलं तरी चालेल. शेवटी ते चैतन्याचे, चैतन्यात काही बदल नाही, फक्त त्याच्यामध्ये काय झालं, इथं विशेषण आलं ना, म्हणून त्या विशिष्ट असं म्हटलं जातं. म्हणून अंतकरण विशिष्ट चैतन्य, प्रमाता, जीव चैतन्य आणि संसारी अशी त्याला काय येतात त्या ठिकाणी नाव येतात. आता अंतकरण विशिष्ट, अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, प्रमाण चैतन्य. आता अंतकरण आहेच आहे त्याच्यात त्या ठिकाणी आहे की नाही. पण अंतकरण जेव्हा बाहेर चाललेलं आहे, मग ते बाहेर जाताना तळ्यातलं पाणी बाहेर जाताना पाटाच्या माध्यमातून जातं, तसं अंतकरणात असणारं जे चैतन्य ते बाहेर जाताना वृत्तीच्या माध्यमातून जातं. मग अंतकरण वृत्ती, आणि त्याच्यात काय विशिष्ट, ते विशेषणाने युक्तच असतं का नाही, विशिष्ट विशेषणाने युक्तच असतं. म्हणून अंतकरणातली असणारी वृत्ती, म्हणून अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य. माझे डोळे काय आहे, माझ्या डोळ्याने पाहिलं, डोळे प्रमाण आहे, मग त्याला नाव काय येतं, प्रमाण चैतन्य असं नाव येतं, ठीक आहे ना. झालेलाच मुद्दा आहे, फक्त सरळ फक्त करून घ्यायचा. म्हणून अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य म्हणायचं. आणि घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य. आता अंतकरणाची वृत्ती कुठे गेली, घट देशापर्यंत गेली का नाही. आणि घट हे प्रमाता आहे, प्रमाण आहे का प्रमेय आहे,
घट प्रमेय आहे म्हणजे ती वस्तू आहे असं आपण पाहतो की नाही. मग घटापर्यंत गेलं तेव्हा त्या चैतन्याला काय काय नाव येईल बरं आता थोडक्यात? प्रमेय चैतन्य नाव येईल. असं नाव येईल का नाही सरळ सरळ? म्हणून घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य त्याला प्रमेय चैतन्य म्हणायचं. आणि घटादी पदार्थाकार झालं. नुसती वृत्ती घाटापर्यंत गेली इथपर्यंत भाग वेगळा होता. पाणी तळ्यातलं पाणी पाटाच्या माध्यमातून आळ्यापर्यंत गेलं इथपर्यंत भाग वेगळा होता. पण आळ्याच्या आकाराचं झालं तेव्हा तुम्ही त्याला आळ्याचं म्हणू शकता की नाही? पाणी म्हणू शकता. तशी वृत्ती आता घाटापर्यंत गेली आणि घाटाच्या काय झाली? आकाराची झाली. आहे का नाही? म्हणजे ती कशी झाली? घटाकार झाली आहे का नाही? मग घटाकार जेव्हा ती अंतःकरणाची वृत्ती होते तेव्हा त्या चैतन्याला काय नाव येतं त्या ठिकाणी? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हटलं तरी म्हणू शकते की नाही? प्रमा चैतन्य म्हणा, प्रमिती चैतन्य म्हणा. घटापर्यंत जाते, घट प्रमेय आहे किंवा विषय आहे. विषय चैतन्य म्हणा. आहे का नाही? चैतन्याला विषय म्हणता, प्रमाण म्हणता, प्रमात्व म्हणता. हे कस काय? हे फक्त उपाधीच्या सापेक्ष नाव आले ना त्याला. आहे का नाही? त्याला नाव आहे का काय? त्याला काहीच नाव, फक्त उपाधी आहे का नाही? हा विष्णू आहे, हा शंकर आहे, हा ब्रह्मदेव आहे, हा गणपती आहे, ही देवी आहे. अहो काय नाही, एकाच मातीचे सगळे पदार्थ आहे का नाही? घाटाघाटाचे दैव आगळे, प्रत्येकाचे रूप वेगळे. हे काय? हे मातीला आलेले काय वेगवेगळे आकार आहे. माती सगळीकडे एकच आहे का नाही? हे पाहायचं आपल्याला. हे जोपर्यंत पाहायचं बंद होत नाही, हे जो एकदा यथार्थ रूपाने याला पाहिलं ना, म्हणजे आपल्याला त्या नारळाला किती जातात? आता नारळ बराच महाग आहे. 30-35-40 रुपयाचा नारळ आहे. पेढे पण 60-70 रुपये, 100 रुपये, 1000, 500, काय असेल ते. ते पैसे बर्बाद होते आपले घेणे देण्याचे. म्हणजे हे बाय बंद करावं असं माझं काही म्हणणं नाही. ते लोकसंग्रह करता करावं, आहे का नाही? ते करावं इथपर्यंत भाग वेगळा आहे. परंतु नको तेव्हा कुठे देवाला चालला का? अरे प्रसाद घ्या, अमुक घ्या, तमुक घ्या. एकटा असला तर काही तुला गरज नाही. लोक बरोबर असली तर मग त्यांना दाखवण्याकरता तू कर बाबा लोकसंग्रह करता. पण तशी करायची गरज आहे का तुला? गरजच नाही का? कारण तो त्याच्यात भेदभाव हो ना. अहो ती देवी आहे, ती शंकर आहे, ते विष्णू आहे. त्यांना हे लागत आहे, त्यांना ते लागत. त्यांना काहीच लागत नाही. त्यांना काहीच लागत नाही. पण आपल्या डोक्यातला अजून भ्रम गेला नाही ना, म्हणून त्याला लागत आहे. आहे का नाही? खरं कोणाला लागत आहे? अहो खरं आपल्यालाच लागत आहे. इथंच खरा तो भोगताय, आहे का नाही? तिथं काही भोगताय का तो? तिथं काही भोगत वगैरे काही नाही, आहे का नाही? ते सगळं आता आपल्याला हळू आ हा 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 उदके नानू तरी स्वरूप तुझे. दक्षिणा द्यायचं म्हणलं तर नारायण तोच आहे तू, आहे का नाही? तुला काय द्यावं बरं? तुला आहे का नाही? धूप दीप अरे रामकृष्ण हरी म्हणायचं, संपला सगळा विषय झाला. आहे का नाही? घेतो कल्पनेचे भोग न मानिती बाह्य रंग. कल्पना करायची देवा असा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. ऐक ना तुका म्हणे जेणे राहे समाधान, आयशे ते भजन पार पावे, असं मनाला समाधान होईल. शांत बसून त्याचं चिंतन करायचं. तेच खरं समाधान देणार असतं. आता हे चिंतन चालू आहे का नाही? हेच आपल्याला खरं समाधान देतं. आहे का नाही? पेढे वाहिले, फूल हार तुरे सगळं करू नये. लोकसंग्रह करता माऊलीनं करायला सांगितलेलं आहे. नाही केलं तर माऊली मग शिव्या पण देतील, मग शिव्या खा त्यांच्या. तसं नाही करायचं, आहे का नाही? पण मनातून भाव ठेवला पाहिजे का तू जाणायचा असेल तर चिंतनाची जोडी हाची लाभ घोडगडी. यानेच त्या परमात्म्याची आपल्याला चिंतने चिंतने तद्रुपता त्याच्याशी आपल्याला एकरूप होता येतो. मग आनंद आपल्याला खरा त्या ठिकाणी मिळतो. हे समजून घेण्याकरता हा सगळा 8 तास हे विषय आहे. ठीक आहे. आता ते वाढता वाढता वाढत जातं आणि कोणते धागे कुठं जोडायचे, कुठं काय करायचे ते पण लक्षात येत नाही. असू दे आपलं आता वेड्याची शाळा आहे ना सगळी. असू दे. नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही कोणत्या दिशेला गाता? आमचं तर भलत्या दिशेला गाणं असतं. भलत्या दिशेने आमचं सगळं चाललेलं असतं. आमचं नाथाच्या घरची उलटीचे गुण. आपली खूणच मुळात उलटी आहे का नाही? असू दे चला. लौकिकाचे काय काम असे काय करायचं बाकीचं लौकिक वगैरे आहे का नाही? कळावे तयाशी कळे अंतरेचे, कारण ते साच साच सांगे. त्याला कळतं ना खरं काय. विश्वी विश्वंभर परिहारचे नाही लगे. त्याला काय काय तुम्हाला सांगावं लागतं का माझ्या मनात भाव आहे अमुक? हे काही सांगू नका. तुमच्या भावना प्रगट करण्याकरता, तुम्हाला आनंद मिळण्याकरता अभंग, गाथा, ज्ञानेश्वरी हे पाहू शकता. त्याला नका सांगू. त्याला सगळं कळतंय. त्याला हात नाही, कान नाही, काय नाही. पण ते मुंगे के पैर में काय घुंगरू वाजतात आहे का नाही? वो भी अल्लाह सुनता है. त्याला सगळं कळतं आणि तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज आहे? काही गरज नाही त्याला. ठीक आहे.
बघा, अंतःकरण उपै चैतन्य त्याला साक्षी आत्मा कुटस्थ असं म्हणतो. जेव्हा अंतःकरण विशिष्ट चैतन्य त्याला संसारी जीव प्रमाता चैतन्य वगैरे आपण म्हणतो. जेव्हा ते अंतःकरणाचे अंतःकरणात असणारे चैतन्य वृत्तीच्या माध्यमातून बाहेर येतं तेव्हा त्याला आपण प्रमाण चैतन्य म्हणतो. घटापर्यंत घटाच्या आकाराचं झालं तेव्हा विषय चैतन्य प्रमेय चैतन्य असं म्हणतो. नाही ना, घटापर्यंत जातं तेव्हा विषय चैतन्य प्रमेय चैतन्य असं म्हणतो. आणि ते आकार झालं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण प्रमाण चैतन्य प्रमा चैतन्य प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य अशी त्याला त्या ठिकाणी काय असतात नावं असतात. आता याचा विचार आपण काय करू उद्याला पाहू. आता या ठिकाणी वेळ झाला आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांती शांती. रामकृष्ण हरी.